याला शेंदाडे म्हणतात. काकडीच्याच वंशातील हा प्रकार. आणखीन एक प्रकार तुम्ही पाहू शकताय. याला मराठीमध्ये छन्न्या म्हणतात. साधारण 1 ते 1.5 इंचाचं हे काकडीच्या प्रमाणे दिसणारं फळ असतं, वेलीवर येतं. या छन्न्याचे आपण एक वाळवणीचा पदार्थ बनवत आहोत. सर्वप्रथम आपल्याला ह्या छन्न्या छान प्रकारे धुवून घ्यायचेत आणि त्याचे प्रत्येकाचे अशा प्रकारे उभे 4 काप करायचे आहेत. याला कन्नडमध्ये मेकेकाई म्हणतात आणि हिंदीमध्ये कचरी म्हणतात. या छन्न्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. लोणची, भाजी, कसा भेंडी व आजचा पदार्थ क्रिस्पी छन्न्या. सॉर्टिंग करून मी काही छन्न्या वेगळ्या केलेत. उदाहरणार्थ कडू, कीड लागलेल्या, आकाराने लहान असलेल्या छन्न्या मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत. कापलेल्या फोडीमध्ये हिंग, हळद, मीठ पदार्थ आपल्याला ॲड करून घ्यायचेत आणि चांगल्या प्रकारे त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे सर्व पदार्थ व्यवस्थित त्याला लागले पाहिजेत. हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक समान मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते कडक उन्हामध्ये वाळायला ठेवायचं आहे. 2 ते 3 दिवसामध्ये ह्याला कडक ऊन दिल्यानंतर ह्या छन्न्या काहीशा अशा दिसू लागतात. छानपैकी छन्न्या वाळलेल्या आहेत. अशा वाळलेल्या छन्न्या आपण बरणीमध्ये वर्षभर स्टोअर करू शकतो. चला तर मग छन्न्या आता तळण्यासाठी तयार आहेत. त्याची आपल्याला आता टेस्ट करायची आहे. आपल्याला छन्न्या करपवायच्या नाही आहेत. गोल्डन असं तळून घ्यायचं. पाहू शकताय. वाव, मस्तच छान दिसत तर आहेत. अशा या तळलेल्या छन्न्या उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावताना खूप छान वाटतात. 2 घास जास्तच जातं पण कमी नाही. अशा प्रकारे मी छन्न्या तळून घेतलेल्या आहेत. याला कन्नड भागामध्ये मेकेकाई असे म्हणतात आणि हे मेकेकाई आहे ना, म्हणजेच तळलेल्या शेंड्या. अशा या शेंड्या भाकरीसोबत खूप छान लागतात. नुसत्या जरी खाल्ल्या तरीही छान लागतात. त्याच्यामुळे वेगवेगळे पदार्थ करत चला आणि सगळ्या पदार्थांचा आवर्जून आस्वाद घेत चला. आवड असलं की सवड नक्की भेटते.